तर आता राज्यभरातून नेते बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला आजचा सगळा दौरा रद्द केलेला आहे। खरं तर आजपासून जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होणार होता आणि या तीनही नेत्यांच्या सभा होत्या। अजित पवार देखील बारामतीत सभेसाठीच आले होते। आज त्यांच्या 4 सभा होणार होत्या, पण त्याआधीच अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले आजचे सगळे दौरे रद्द केलेत आणि ते बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आणि ही दृश्य आपण पाहतोय, शरद पवार हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत प्रतिभाताई पवार सुद्धा आहेत। शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही 2 नावं प्रकर्षाने समोर आली। शरद पवारांचेच राजकीय संस्कार अजित पवारांवरती आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकाभिमुख राजकारण शरद पवारांनी केलं त्याच पद्धतीचं राजकारण हे अजित पवार करत होते। प्रचंड असा जनसंपर्क, दांडगा अनुभव आणि लोकांची नाळ ओळखणं, महाराष्ट्राची नाळ ओळखणं, हे सगळे संस्कार शरद पवारांकडूनच अजित पवारांकडे आलेले होते आणि तो वारसा अजित पवार सक्षमपणे पुढे नेत होते। आज अजित पवार यांनी अशी अकाली एक्झिट घेतल्यानंतर शरद पवारांना नेमकं काय वाटतंय हे शब्दात मांडणंही कठीण आहे। खरं तर अनेक वादळं शरद पवारांनी झेललेली आहेत। राजकारणातले अनेक चढ उतार त्यांनी अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत। अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलेलं आहे। पण आजचा प्रसंग पाहणं, पचवणं, त्याला सामोरं जाणं हे शरद पवारांसाठी सुद्धा प्रचंड महाकठीण असणार आहे। शरद पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवारही पोहोचलेल्या आहेत। अत्यंत कठीण, अत्यंत दुःखद असा पवार कुटुंबियांसाठी हा प्रसंग आहे। या प्रसंगाला शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय कसं सामोरं जाणार, हे सत्य कसं पचवणार, हा मोठा प्रश्न आहे। मंदार गोंजारी आपल्याला अपडेट देतील। मंदार, शरद पवार आणि प्रतिभाताई पवार पोहोचतात बारामतीत। मंदार गोंजारी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर बारामतीमध्ये शरद पवार आणि प्रतिभाताई पवार पोहोचलेले आहेत। शरद पवार हे रवाना झालेत, प्रतिभाताई पवार देखील रवाना होतील। राजकारणातली असंख्य वादळं, असंख्य चढउतार, असंख्य आव्हानं शरद पवारांनी झेललेली आहेत आणि परतूनही लावलेली आहेत। पण आजचा प्रसंग, त्याला सामोरं जाणं, तो पाहणं, तो स्वीकारणं हे शरद पवारांसाठी सुद्धा अतिशय कठीण असणार आहे। तेवढंच ते प्रतिभाताईंसाठी सुद्धा कठीण असणार आहे, प्रत्येकासाठी कठीण असणार आहे। कारण का अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये प्रचंड लाडके होते, जवळचे होते। जरी राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी सुद्धा कुटुंब म्हणून पवार कायमच एकत्र होते। कौटुंबिक विषयांमध्ये अजित पवारांनी किंवा शरद पवारांनी कधी राजकारण आणलं नाही आणि इतर कोणाला फार पवार कुटुंबियांच्या त्या वर्तुळात प्रवेशही करून दिला नाही। त्यामुळे हे कुटुंब राजकारणापलीकडे कायम एकत्र राहिलं
पण आज अजित पवारांच्या निधनानंतर हे कुटुंब पूर्णतः खचलेलं आपण पाहतो. रोहित पवार यांची देखील काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली. त्यांना अतिशय अश्रू अनावर झालेले होते. तर युगेंद्र पवार ज्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, ते देखील पूर्णतः मानसिकरित्या कोसळलेले होते. अजित पवारांचं असं निधन होणं, त्यांचं अकाली जाणं, त्यांची अकाली एक्झिट प्रत्येकासाठी धक्कादायक आहे, वेदनादायक आहे. रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांसाठी ही घोषणा सुरू केलेली आहे. अजित पवार परत या, अजितदादा परत या, असं भावनिक साकडं हे सगळे कार्यकर्ते घालताना आपल्याला दिसत आहेत. पण सत्य हेच आहे की अजित पवार यांचं अकाली निधन झालंय हे पचवणं, हे स्वीकारणं प्रत्येकासाठी महत कठीण झालेलं आहे. या सगळ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा देखील तिकडे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. राजकारणातल्या दादा पर्वाचा एक अत्यंत करुण आणि धक्कादायक असा अंत झालेला आहे. जेव्हा विमान अपघाताची बातमी आली तेव्हा काहीशी आशा होती, पण जेव्हा अपघाताची दृश्य समोर आली तेव्हा मात्र आशा हळूहळू मावळायला सुरुवात झाल्या. कारण का विमानाचा चक्काचूर झाला होता, विमान पूर्णतः जळलेल्या स्थितीत होतं. त्यामुळे त्यातून प्रवास करणारे किती जण वाचले असतील ही शक्यता काहीशी धूसर होत होती. आणि त्यानंतर काहीच वेळात ती अत्यंत अमंगल आणि दुःखद बातमी महाराष्ट्राच्या कानावर येऊन धडकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. धडाडीचे नेते म्हणून अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आपली ओळख निर्माण केलेली होती. अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसताना अजित पवार कार्यालयात धडकायचे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची प्रचंड धावपळ उडायची. अजित पवारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना पळापळ व्हायची. हे चित्र महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलेलं आहे. प्रशासनावरती जबर हुकूमत अजित पवारांनी प्रस्थापित केलेली होती, जी कोणत्याही राजकीय नेत्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग होताना भीषण अपघात झाला आणि त्यानंतर याच अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादा अशी प्रेमाची लाडकी ओळख अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलेली होती. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व संपलं, अशी भावना प्रत्येकानं व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हे बारामतीमध्ये पोहोचले तेव्हाची दृश्य. पवार कुटुंबीय हळूहळू बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीहून रवाना झालेले आहेत. ते सुद्धा काही वेळात बारामतीमध्ये पोहोचतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातला उमदा सहकारी गमावला. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार दिलखुलास होते, मनात येईल ते बोलायचे, ते दीर्घ द्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते.